कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये पद्मासन, वज्रासन, अर्धपद्मासन किंवा सुखासन. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर, कंबर पाठीचा कणा पूर्णपणे सरळ, डोळे अलगदपणे बंद. लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचंय. हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय. सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. पुन्हा हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय. सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. श्वासासोबत संपूर्ण शरीर, शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव संपूर्ण ढिला सोडा, संपूर्ण सैल सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. जाणीवपूर्वक पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. हळुवार संपूर्ण खांदे, छाती, पोट रिकाम होईपर्यंत श्वास सोडा. श्वासासोबत संपूर्ण शरीर प्रसरण पावतंय. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर आकुंचन पावतंय. हे अनुभव करायचंय. वर्गाची सुरुवात 3 ओंकार आणि गुरुवंदनेनं करूयात. श्वास घ्या. हो. श्वास घ्या. ओ. श्वास घ्या. ओ. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. शरीर मन शांत, शिथिल, स्थिर, प्रसन्न अनुभव करायचा. हळुवार दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. हातांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहऱ्यावर डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा आहे. अलगदपणे डोळे उघडायचे. चलो, सो वर्गाला सुरुवात करूयात. माझा आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? ऑडिओ व्हिडिओ बोथ आर क्लिअर? येस. ओके. चलो, सो वी विल स्टार्ट द सेशन. दीप्तीताई, एकदा फक्त तुमच्याकडे चेक करून बघा. मे बी तुमच्याकडे काहीतरी इश्यू असू शकतो किंवा साऊंड थोडासा ऑन ऑफ बघा एकदा. ओके, सो वर्गाला सुरुवात करूयात आपण. येस, व्हिडिओ बंद असणारे साधक प्लीज व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. चलो, तर वर्गाला सुरुवात करूयात आपण. सो हरिओम. वर्गाला सुरुवात करताना आजचं सेशन आपलं डेमो सेशन आहे. पहिला दिवस आहे. सो डेमो सेशनसाठी थोडंसं सेशन वेगळं असेल. उद्यापासूनचे सेशन पूर्णपणे वेगळे असतील. उद्यापासूनचे सेशन एकतर एक्सरसाइज किंवा मसाज जे काय आपलं डेली रुटीन असेल ते असणार आहे. ओके, तर आजचं सेशन जे आहे ते आजचं सेशन आपलं मसाजचं सेशन असणार आहे. स्पेसिफिकली आज 2 वेगवेगळे सेशन ठेवले होते. सकाळच्या ज्या दोन्ही बॅचेस होत्या, सकाळी 8:30 आणि दुपारी 4ची बॅच, त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज घेतली होती आणि आत्ताच्या सेशनमध्ये आपण मसाज घेणार आहोत. ओके, तर हे सेशन आज फक्त वेगळे ठेवलेले आहेत. उद्यापासून सगळ्या बॅचेस सेम असणार आहेत. जे सकाळी 8:30ला घेतलं जाईल तेच दुपारी घेतलं जाईल आणि तेच संध्याकाळी सेम असणार आहे. उद्यापासूनच्या 3ही बॅचेस सेम असतील. आज 2 बॅचेस वेगळ्या ठेवण्याचे रिझन एकच होतं की ऍटलिस्ट आपल्याला समजावं की फेस योगा काय आहे किंवा फेस योगामध्ये काय काय घेणार आहोत, एक्सरसाइज कशा असतात, मसाज कसं असतं, याच्यासाठी 2 वेगळे सेशन आज घेतलेले होते. ओके, जे तुम्ही चेहऱ्यासाठी यूज करता ते तुम्ही यूज करू शकतात. मसाजसाठीचे पॉइंट आपण बघूयात मसाज सेशन चालू होताना. काही डाऊट असेल तर त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नंतर दिलं जाईल. ओके, सगळ्या क्वेरी क्लिअर होतील. तोपर्यंत फक्त शांतपणे एक 10 मिनिट फक्त व्यवस्थितपणे ऐकून घ्या. नंतर सगळं काही सांगितलं जाईल. ओके, सो आजचं आपलं पहिलं सेशन आहे, डेमो सेशन आहे. डेमो सेशन थोडासा वेगळा आहे. उद्यापासून सगळे सेशन सेम असतील. सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्टरी पार्ट घेऊयात. त्यानंतर की या पूर्ण 21 दिवसाच्या वर्गामध्ये आपण काय घेणार आहोत, त्यानंतर की या सेशनचे फायदे काय होणार आहेत याबद्दल थोडंसं एक आपण इंट्रोडक्शन घेऊयात आणि त्यानंतर वर्ग चालू करूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव आहे प्रियांका गर्जे. मी पुण्यातून आहे. माझं बेसिक शिक्षण हे MSc केमिकल सायन्स किंवा MSc केमिस्ट्री मधून झालेलं आहे. मास्टर्स इन केमिस्ट्री मी केलेलं आहे. 4 वर्ष टीचिंग प्रोफाईलमध्ये, टीचिंग फील्डमध्ये जॉब देखील केलेला आहे आणि सध्या एक
5 ते 6 वर्षापासून कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म मी योगामध्ये केलेलं आहे. माझं योगातील शिक्षण हे जनरली मी साधं आपला जे योग विद्याधाम गुरुकुल नाशिक आहे, इथून मी योग शिक्षक ही पदवी घेतलेली आहे. जे महाराष्ट्रामध्येच आहे त्यांच्याकडून मी योग शिक्षक पदवी घेतली आहे. त्यानंतर मी एक इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा टीचर देखील आहे. ऋषिकेशमधून, जे उत्तराखंडमध्ये आहे, ऋषिकेशमधून मी योगा टीचर ट्रेनिंग कोर्स हे 2 वेळा राहून 2 महिने राहून ती डिग्री मी तिथे घेतलेली आहे. त्यानंतर मी एक योगा थेरपिस्ट देखील आहे, की योगा थेरपिस्ट म्हणजे काय, तर वेगवेगळ्या डिसीजेसवरती योगोपचार कसा केला पाहिजे किंवा वेगवेगळ्या आजारांवरती योगाने कशी मात केली जाईल. तर त्याच्यामधलं जे सर्टिफिकेशन आहे ते योगा थेरपिस्ट हे मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून सर्टिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर मी एक न्यूट्रिशनिस्ट देखील आहे, की ज्याच्यामध्ये खाण्यामध्ये कोणते न्यूट्रिएंट्स असावेत, कोणते न्यूट्रिएंट्स आपल्या स्किनसाठी महत्त्वाचे आहेत, कोणते न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यामधलं सर्टिफिकेशन न्यूट्रिशनिस्ट हे देखील मी केलेलं आहे. मी एक प्रीनेटल, पोस्टनेटल योगा टीचर देखील आहे. प्रेग्नन्सीपूर्वी काय करावं, प्रेग्नन्सीमध्ये काय करावं आणि प्रेग्नन्सी नंतर काय करावं. तर प्रेग्नन्सीमधला जो योगाभ्यास आहे, तो प्रेग्नन्सीमधला योगाभ्यास देखील मी कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये देखील सर्टिफिकेशन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं फेस योगा इन्स्ट्रक्टर, तो मी इंटरनॅशनली सर्टिफाईड फेस योगा इन्स्ट्रक्टर हा कोर्स देखील केलेला आहे. तोही ऋषिकेशमधूनच केलेला आहे. मी एक सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर देखील आहे. त्याचबरोबर सध्या रिसेंटली आता MA योगशास्त्र, मास्टर्स इन योगा हे 2 वर्षाची डिग्री देखील करत आहे. सो हे जस्ट एक बेसिक शिक्षण होतं माझं योगातलं. बरंच काही थोडंफार शिकून झालेलं आहे आणि बरंच काही अजून शिकायचं बाकी आहे. तर जे काही माझ्याकडे नॉलेज आहे ते नॉलेज मी पूर्णपणे 100% सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा गेल्या 2 ते 3 वर्षापासून पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तर आजचं सेशन आपलं फेस योगाचं किंवा ब्युटी योगाचं सेशन आहे. आता ब्युटी योगा, फेस योगा म्हणलं तर त्याच्यामध्ये आपण फक्त इथून वरचा जो भाग आहे तो भाग कव्हर करणार आहोत. इथून खालच्या भागावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करणार नाही आहोत. पूर्णपणे मानेपासून जो वरचा भाग असेल त्या भागावर आपण मेनली फोकस आपला असणार आहे. मग या सेशन्समध्ये आपण काय काय घेणार आहोत, तर 21 दिवसाचं सेशन असेल, संडेला ऑफ असेल, संडे सोडून आपले 21 दिवसाचे हे सेशन असतील. मग या सेशनमध्ये आठवड्याचे 6 दिवसामध्ये 2 दिवस एक्सरसाइज असणार आहेत, 2 दिवस मसाज असेल, 1 दिवस आय क्लिन्झिंग टेक्निक असेल आणि 1 दिवस हेड मसाज असेल. असे वेगवेगळे 6 सेशन्स आपण आठवड्याभरामध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मेन पार्ट आपला असतो फेस एक्सरसाइज. मग हे फेस एक्सरसाइज कशासाठी करायचे, तर स्पेसिफिकली चेहऱ्यावर फॅट्स असतील, डबल चिन असेल, गळ्याभोवती फॅट्स असतील, डोळ्यांवरती स्वेलिंग असेल, डोळ्यांवर एक सूज आलेली असते, डोळ्यांवर एक पफनेस आलेला असतो, थोडासा चेहरा सुजलेला असतो कधीतरी किंवा चेहऱ्यावर फॅट जमा झालेले असतील, तर ते कमी करण्यासाठी आपण फेस एक्सरसाइज घेत असतो. त्याचबरोबर या फेस एक्सरसाइज मध्ये काय होतं, की चेहऱ्यामधले जे मसल्स आहेत तिथे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम्स, मग त्याच्यामध्ये वांगाचे डाग असतील, पिंपल्सचे डाग असतील किंवा दुसरे हार्मोनल इम्बॅलन्समुळे चेहऱ्यावर डाग पडलेले असतील, पिगमेंटेशन असेल, असे वेगवेगळे डाग असतील चेहऱ्यावर, तर ते कमी करण्यासाठी या एक्सरसाइज मदत करत असतात. त्यानंतर दुसरा मेन पार्ट असतो आपल्या याच्यामध्ये फेस मसाज, जे आता आपण करणार आहोत. तर फेस मसाज कशासाठी, तर स्पेसिफिकली आता बऱ्याच लेडीजच आहेत तिथे, तर आपल्याला माहिती आहे आपण पार्लरमध्ये बऱ्याच वेळा जात असेल, तिथे जाऊन वेगवेगळे आपण ट्रीटमेंट घेत असेल, मग त्याच्यामध्ये फेशियल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतील, तर त्या ट्रीटमेंट नंतर तुम्हाला जो ग्लो आहे चेहऱ्यावर दिसतो, तो ग्लो आपण या मसाजमधून नॅचरली आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यासाठी कोणतेही बाजारातून प्रोडक्ट आणायचे नाहीये किंवा कोणतेही हार्मफुल केमिकल यूज करायचे नाहीये. तर ज्या आपल्या वस्तू घरामध्ये आहोत, जे आपण चेहऱ्यासाठी यूज करत आहोत बऱ्याच दिवसांपासून, त्याच वस्तू यूज करून आपण हे मसाज सेशन करणार आहोत. तर या मसाजचे खूप सारे फायदे होतात. मसाजमुळे चेहरा तुमचा टाईट होण्यासाठी मदत होतो. चेहऱ्यावर एक ग्लो यायला मदत होतो. चेहऱ्यावर एक ब्राईटनेस यायला सुरुवात होते. तर ते मसाज सेशन आपण आठवड्यातून 2 दिवस घेणार आहोत. त्यानंतर फेस एक्सरसाइज आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये अँटी एजिंग एक्सरसाइज घेणार आहोत. अँटी एजिंग एक्सरसाइज म्हणजे काय? तर चेहऱ्यावरती बऱ्याच वेळा काय होतं, जसं वय वाढत जातं, तसं चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात किंवा छोट्या-छोट्या फाईन लाईन्स दिसायला लागतात. तर त्या फाईन लाईन्स कमी करण्यासाठी एक्सरसाइज आपण ॲड केलेल्या आहेत या वर्गामध्ये. त्यानंतर या वर्गामध्ये आपण एक आय क्लिन्झिंग टेक्निक सुद्धा घेणार आहोत, जी योगातील एक शुद्धिक्रिया आहे. ती शुद्धिक्रिया आपण या वर्गामध्ये ॲड केलेली आहे. स्पेसिफिकली आता जर आपण पाहिलं तर खूपदा आपण मोबाईल यूज करतो, टीव्ही, लॅपटॉप आहेत, घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आपण यूज करत असतो, बाहेर प्रखर ऊन आहे. तर या सगळ्यांमुळे काय होतं, की थोडंसं आपल्या चेहऱ्यावरती त्याचा इफेक्ट किंवा डोळ्यांवरती त्याचा इफेक्ट जास्त होतो. तर तो डोळ्यांवरचा इफेक्ट कसा कमी करायचा आणि डोळ्यांचं आरोग्य कसं सुधारलं पाहिजे, तर याच्यासाठीचे एक 3 सेशन आपण आय क्लिन्झिंगसाठी किंवा डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीचे 3 सेशन आपण या वर्गामध्ये
यावर्गामध्ये ऍड केलेले आहेत. त्यानंतर हेड मसाज आहे. हेड मसाज कशासाठी? तर स्पेसिफिकली केसांच्या ज्या काही समस्या आहेत, म्हणजे हेअर फॉल असेल, डॅन्ड्रफ असेल, अकाली केस पांढरे व्हायला लागलेले असतील, तर हे जे सगळ्या केसांच्या समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी हेड मसाज आपण या वर्गामध्ये ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर डाएट प्लॅन. डाएट प्लॅन म्हणजे यावेळी हे खा, त्यावेळी ते खा, त्यावेळी ते खा असं नाहीये. बट स्किनसाठी कोणते न्यूट्रिएंट महत्वाचे आहेत, ते न्यूट्रिएंट्स आपल्याला कोणत्या गोष्टींमधून मिळतात आणि ते न्यूट्रिएंट्स आपल्याला कोणत्या गोष्टींमधून मिळणार आहेत, त्या गोष्टी आपल्याला कोणत्या वेळी घ्यायच्या, जेव्हा त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती होईल. तर या प्रकारे कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या स्किन सुधारण्यासाठी किंवा स्किनचा टोन सुधारण्यासाठी, तर याबद्दलचं थोडंसं डाएट प्लॅन आपण या वर्गामध्ये ऍड करणार आहोत. एक फेस अॅक्युप्रेशर थेरपी. आता अॅक्युप्रेशर थेरपी बऱ्याच जणांना माहिती असेल, तर आपल्या चेहऱ्यामध्ये सुद्धा असे बरेच अॅक्युपॉइंट्स असतात. तर ते अॅक्युपॉइंट कसे प्रेस करायचे किंवा त्याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो, तर ते फेस अॅक्युप्रेशर थेरपी आपण या वर्गामध्ये ऍड करणार आहोत. आणि थोडंसं प्राणायामाचा देखील थोडासा अभ्यास या वर्गामध्ये आपण ऍड करणार आहोत. तर हे बेसिकली आपण 21 दिवसामध्ये काय शिकणार आहोत त्याबद्दल. आता फेस योगाचे फायदे काय होतात? बऱ्याच जणांनी केलं असेल, बऱ्याच जणांनी रिझल्ट वाचलेले देखील असतील. बट एक जनरल फेस योगाचा फायदा असा असतो, की आपलं जे वय वाढत असतं, वय वाढत असताना आपण काय करतो, की बऱ्याच वेळा वेगवेगळे प्रोडक्ट आपण यूज करत असतो. ते प्रोडक्टमध्ये बऱ्यापैकी केमिकल्स असतात. आता मी केमिकल बॅकग्राऊंडची आहे, त्यामुळे मला माहिती आहे, की त्याच्यामध्ये कोणकोणते केमिकल्स असतात आणि ते केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर कसे अफेक्ट करत असतात. तर हे जे सगळे केमिकल्स आहेत, त्या केमिकल्समुळे आपल्या चेहऱ्यावरती जो परिणाम होतोय, तो कमी करण्याचा प्रयत्न मी या वर्गामधून करत असते. या वर्गामध्ये सगळ्या ज्या गोष्टी असणार आहेत, त्या नॅचरल असणार आहेत. याच्यामध्ये मी कुठलाही प्रोडक्ट सांगणार नाहीये, बाजारातून घेऊन या आणि तो यूज करा असं नाहीये. जे आपल्या घरामध्ये प्रेझेंट आहे, जे आपल्या किचनमध्ये प्रेझेंट आहे, तर त्याच गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, यूज करायच्या आहेत. तर या एक्सरसाइजमध्ये किंवा या पूर्ण 21 दिवसाच्या सेशनमध्ये चेहऱ्यावर रिंकल्स असतील, छोट्या-छोट्या लाईन्स झालेल्या असतील, फाईन लाईन्स असतील, तर ते कमी होण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. त्यानंतर डबल चिन असेल, घशाभोवती फॅट जमा झालेले असतील, चेहऱ्यावर फॅट जमा झालेले असतील, तर ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे. रिंकल्स असतील, त्याच्यानंतर छोटे-छोटे डाग पडलेले असतील, पिगमेंटेशन असेल, हायपर पिगमेंटेशन असेल किंवा चेहऱ्यावर वांगाचे डाग पडलेले असतील किंवा पिंपल्सचे डाग असतील, तर ते डाग कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज आणि मसाज तुम्हाला मदत करणार आहे. त्याचबरोबर डॅमेज स्किन असेल, त्याचबरोबर तुमच्या व्हाईट हेड्स असतील, ब्लॅक हेड्स असतील, तर ते कमी करण्यासाठी सुद्धा काही टेक्निक्स आहेत, जे आपण या वर्गामध्ये ऍड करणार आहोत. डल स्किन असेल, क्लॉग पोर असतील, ओपन पोर्स असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा या वर्गामध्ये रेमेडीज मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर काही क्रीम्स आहेत, काही स्क्रब्स आहेत, काही फेस पॅक आहेत, जे नॅचरली आपण घरामध्ये बनवू शकतो, ज्याच्यापासून आपल्या चेहऱ्यासाठी कोणताही हार्म नाहीये किंवा चेहऱ्याला त्याचा कोणताही इफेक्ट होणार नाहीये. जर घरामधले प्रोडक्ट यूज करून जर आपण एखादी क्रीम बनवू शकत असेल, घरामधला प्रोडक्ट यूज करून जर आपण एखादा स्क्रब तयार करत असेल, तर तो आपल्या चेहऱ्यासाठी कधीही बेस्ट असणार आहे, कारण त्या सगळ्या नॅचरल गोष्टी असणार आहेत. तर हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की कोलाजन प्रोटीन आपल्या चेहऱ्यामध्ये किंवा स्किनमध्ये ऑटोमॅटिकली तयार होतं. तर ते प्रोटीन आपण कुठूनही बाहेरून घेऊ शकत नाहीये. स्किन चांगली ठेवायची असेल, तर त्याच्यासाठी कोलाजन प्रोडक्शन वाढणं किंवा कोलाजन प्रोड्यूस जास्त होणं हे गरजेचं असतं. मग ते कोलाजन प्रोटीन जे आहे, ते जास्त प्रोडक्शन होण्यासाठी या एक्सरसाइजची, या मसाजची किंवा इव्हन या सगळ्या सेशनची तुम्हाला मदत होणार आहे. चेहऱ्याच्या मसल्स पूर्णपणे रिलॅक्स होतात. त्यामुळे ताणतणाव कमी होतो, टेन्शन्स कमी होण्यासाठी मदत होतो. एक रिलॅक्सेशन जे आहे, ते रिलॅक्सेशन या एक्सरसाइजमधून, मसाजमधून मिळणार आहे. इव्हन आजचं सेशन जर व्यवस्थितपणे तुम्ही केलं, तर तुम्हाला ॲट द एंड सेशन एवढं रिलॅक्स फील होईल, एवढं काम डाऊन फील होईल, की रात्रीची जी झोप आहे, ती तुम्हाला शांतपणे लागण्यासाठी मदत होईल. ऑब्झर्व्ह युअरसेल्फ. आजच्या दिवस स्वतःला ऑब्झर्व्ह करून बघा. त्याच्यानंतर अँटी एजिंग एक्सरसाइज आहेत. हेडेक असेल, थायरॉइड असेल, मायग्रेन असेल, त्याच्यानंतर स्पॉन्डिलायटिस असेल, कमी करण्यासाठी सुद्धा या वर्गाची मदत होते. बऱ्यापैकी इथले एक्सरसाइज करताना थायरॉइड ग्रंथीवर परिणाम होतो, थायरॉइडचे विकार कमी होतात. मान मागे बेंड करतो, त्यामुळे स्पॉन्डिलायटिस सारखे विकार कमी होण्यासाठी मदत होते. आणि हे काम डाऊन करणार आहे, त्यामुळे डोकेदुखी असेल, मायग्रेन असेल किंवा हेडेक असेल, तर तो कमी होण्यासाठी सुद्धा या एक्सरसाइज, मसाज तुम्हाला मदत करणार आहे. आणि या सगळ्यांमुळे काय होतं, की चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येणार आहे, नॅचरल एक शाईन येणार आहे आणि त्या शाईनमुळे आपला अपीअरन्स वाढण्यासाठी मदत होणार आहे. आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे किंवा सेल्फ कंट्रोल आहे, तो जो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स वाढण्यासाठी काय होणार आहे, मदत होणार आहे. तो हे बेसिक होतं.
होतं की या वर्गामध्ये आपण काय करणार आहोत आणि या वर्गामध्ये आपण काय काय घेणार आहोत पुढे. तर यानंतर आपण ऍक्च्युली मसाजला सुरुवात करूयात. मसाजला सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना व्यवस्थितपणे ऐकून घ्या. होपफुली सगळ्यांनी मेसेज रीड केलाच असेल. बट असा प्रोडक्ट यूज करायचा आहे जो आपण बऱ्याच दिवसापासून चेहऱ्यासाठी यूज करतोय. वेगळं काही ट्राय करायचं नाहीये. एखादं क्रीम तुम्ही यूज करताय बऱ्याच दिवसापासून चेहऱ्यासाठी, ते यूज करू शकतात. ॲलोवेरा जेल यूज करत असेल चेहऱ्यासाठी, ते यूज करू शकतात. एखादं तेल तुम्ही चेहऱ्यासाठी यूज करत असतील, ते यूज करू शकतात. जो काही प्रोडक्ट असेल तो यूज करू शकतात. आणि यापैकी तुम्ही काहीच यूज करत नाहीयेत, मग त्या केसमध्ये तुम्ही साधं पाणी यूज केलं तरी सुद्धा चालेल, पाण्याने मसाज केलं तरी सुद्धा चालेल. वेगळा प्रोडक्ट यूज करण्याची गरज नाहीये. मसाज कोणी करायचं नाहीये. खूप जास्त पिंपल्स आता चेहऱ्यावर आहेत, तर पिंपल्स असतील तर मसाज करायचं नाहीये. चेहऱ्यावर जर काही सध्या आज इरिटेशन होतंय, काहीतरी खाज वगैरे आहे किंवा काहीतरी तुम्हाला इन्फेक्शन झाले चेहऱ्याला, तर शक्यतो मसाज करू नका. आणि मसाज सेशन झाल्यानंतर कंपल्सरी, कारण आपल्याला रात्री सेशन एंड होईपर्यंत आपल्याला घाई असते, आपण क्लास सोडून देतो मध्येच. तर सेशन झाल्यानंतर कंपल्सरी चेहरा व्यवस्थितपणे साबण असेल किंवा फेस वॉश असेल, साबणाने किंवा फेस वॉशने पूर्णपणे चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि मगच झोपायला जायचंय. ते तेल, ऑइल, मॉइश्चरायझर, ॲलोवेरा जेल, क्रीम, कसलाही प्रोडक्ट आपल्या स्किनवर ठेवायचं नाहीये. व्यवस्थित स्किन ओपन करायची आहे, पूर्णपणे वॉश करायची आहे आणि मगच काय करायचंय, झोपायला जायचंय. ओके, सूचना आलेत सगळे लक्षात मसाजसाठीच्या? ओके, चलो चालू करूयात. जो काही प्रोडक्ट आपण यूज करतो, मॉइश्चरायझर, ॲलोवेरा जेल, क्रीम असेल, पाणी असेल, जे काही असेल, जे आपण यूज करतो तेच यूज करा, वेगळं यूज करू नका. पिंपल्स असतील करू नका. चलो, सो स्टार्ट करूयात आपण. चलो, जो काही प्रोडक्ट असेल तो जस्ट हातावर घ्यायचा आहे. ओके, हातावर घेतल्यानंतर जस्ट टॅप करून घ्या हातावर. तो प्रोडक्ट घासायचा नाहीये, जस्ट टॅप इट. आणि मध्ये स्किन ड्राय पडू द्यायची नाहीये, मध्ये स्किन कोरडी पडू द्यायची नाहीये. पुन्हा तो प्रोडक्ट अप्लाय करायचा आहे, पुन्हा तो प्रोडक्ट यूज करायचा आहे. चलो, पूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड करून घ्या. मानेवरही अप्लाय करून घ्या. व्हिडिओ बंद असणारे साधक प्लीज व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करा, म्हणजे ऍटलिस्ट मला समजेल व्यवस्थितपणे आपण करतोय नाही करत आहे. एखादी गोष्ट चुकत असेल तर ती सांगता येईल, करेक्ट करता येईल. आणि कुठलीही गोष्ट मनापासून केली, 100% केली, 100% देऊन केली तर त्याचे रिझल्ट मिळत असतात. रॅन्डमली कोणतीही गोष्ट केली तर त्याचे रिझल्ट मिळणार नाहीयेत. त्यामुळे गिव्ह युअर 100%. ओके, जस्ट अप्लाय इट. ओके, आता हे जे स्ट्रोक्स असणार आहेत, हे स्ट्रोक्स कायम आपल्याला अपवर्ड डिरेक्शन मध्ये द्यायचे आहेत, वरच्या डिरेक्शन मध्ये द्यायचे आहेत. वरच्या डिरेक्शन मध्ये का द्यायचे आहेत? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं, आपली स्किन खाली खाली आलेली असते. तर ही स्किन जी आहे ती खाली येते, ती आपल्याला काय करायची आहे, अपलिफ्ट करायची आहे, वर स्ट्रेच करायची. ओके, मानेपासून आपण सुरुवात करणार आहोत. स्पेसिफिकली हाताचा जो तळहात आहे, तो तळहाताने आपल्याला मसाज करायचे. सी. ओके, मानेचा मधला भाग. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. ओके, जर मध्ये आपल्याला सवय नसते, मध्ये मध्ये हात दुखले तर अगदी 30 स्ट्रोक झाले पाहिजेत असं काही नाही. तुमचे 20 स्ट्रोक झाले तरी सुद्धा चालेल. मध्ये हात दुखायला लागले, सोडले ते एक्सरसाइज किंवा ते मसाज तरी चालेल. देन डावीकडे. सी. ओके, स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28,
29 आणि 30. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे श्वास सोडा. प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. व्हिडिओ बंद असणारे साधक. देन उजवीकडे स्वाईप अपवर्ड. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9. हलकासा प्रेशर द्यायचा आहे. 10. फक्त हात नाही फिरवायचे. 11 12 13 14 15 16 17 18. ओके मॅम, नो इश्यू. 19 20 21 22 23 24 25. मध्ये ड्राय पडत असेल तर पुन्हा घ्या. 26 27 28 29 आणि 30. रिलॅक्स. थोडेसे हात दुखू शकतात, बट पहिला दिवस आहे म्हणून हळूहळू सवय होऊन जाईल. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. हळुवार श्वासासोबत संपूर्ण मान ढिली सोडा, सैल सोडा. देन चीनचा एरिया, दिस वन पार्ट. ओके, सी. ओके, चीन. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. रिलॅक्स. ओके, आजचं सेशन थोडस मोठं असेल. एक 10 पर्यंत आजचं सेशन चालेल. उद्यापासून ते शार्प 9:45 संपेल. आज डेमो सेशन होतं म्हणून थोडंसं लेंदी होईल. रिलॅक्स. देन फुल नेक मसाज. सी, रोटेशन मध्ये. ओके, रोटेट इट. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. 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 ओके. स्किन थोडीशी जास्त प्रोडक्ट यूज करा. ड्रायनेस नाही आला पाहिजे, ड्रायनेस नसला पाहिजे. मॉइश्चरायझर, ऑइल, पाणी असेल तर ते जास्त यूज करा जर तुम्हाला ड्रायनेस जाणवत असेल तर. देन चिन एरिया, दिस वन पार्ट. ओके, हे 2 बोट यूज करायचे. तर जस्ट स्वाईप लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. चलो स्टार्ट. पूर्ण चिन त्याच्यामध्ये कव्हर करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. रिलॅक्स. देन अपर लिप अँड लोअर लिप. ओके, हे 2 सेम फिंगर्स. वरचा ओठ आणि खालचा ओठ. स्टार्ट. स्वाईप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. रिलॅक्स. थोडेसे हात सरळ करा. दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण चेहरा रिलॅक्स, रिलॅक्स and relax. Deep breathe, relax. Then nose area. Now, 2 fingers. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. देन गाल. पूर्ण हात यूज करायचा आहे. नाकाच्या या कॉर्नर पासून पूर्णपणे स्वाईप करत अपवर्ड डिरेक्शन मध्ये. ओके, जस्ट स्वाईप इट. स्टार्ट. पूर्ण गाल कव्हर झाला पाहिजे. 1, 2, हलकासा प्रेशर. 3, ड्राय पडू देऊ नका स्किन. 4, पुन्हा प्रोडक्ट यूज करा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, हलकासा प्रेशर द्यायचा आहे. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत दोन्ही गाल संपूर्ण ढिले सोडा, सैल सोडा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. चल. देन डोळ्यांखाली थोडंसं ऑइल मॉइश्चरायझर जे काही आपला प्रोडक्ट असेल तो डोळ्यांखाली अप्लाय करून घ्यायचा आहे. डोळ्यांच्या खालचे मसल्स थोडेसे नाजूक असतात. जस्ट ओके. अप्लाय अंडर युअर आईज. ओके. अप्लाय केल्यानंतर टॅप करायचे. कसे टॅप करायचे? ही 4 बोटं यूज करायचे आणि जस्ट टॅप. ओके. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, सगळ्या प्रश्नांची उत्तर देते. 8, डोंट वरी. 9 आणि 10. रिलॅक्स. देन इथे जे सर्कल्स होतात डोळ्यांच्या खाली त्याला आपल्याला मसाज करायचे. ओके. हे 2 बोटं यूज करायचे. तर या कॉर्नर पासून हलकासा प्रेस करत बाजूपर्यंत. ओके. स्वाईप इट अंडर युअर आईज. स्टार्ट. डोळ्यांखाली मसाज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, डोळे बंद करून घ्या. 17, 18, 19, 20,
21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. देन आयलिड्स, डोळ्यांच्या वरचा भाग. ओके, सी रोटेट करायचंय. जिकडे आपले आयब्रोज आहेत त्याच डिरेक्शन मध्ये आपल्याला मसाज करायचंय. सी रोटेशन मध्ये. ओके, डोळ्यांच्या वरच्या ज्या पापण्या आहेत त्या मोस्टली कव्हर करायचे. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स. डोळ्यांवरती सूज असेल, पफनेस असेल, डोळ्यांखालची वर्तुळ असतील, कमी होण्यासाठी मदत होते. देन दिस वन पार्ट, इथे जे छोटे छोट्या लाईन्स होतात मिडलला, त्या लाईनसाठी. सी. स्टार्ट. 1, 2, हलकासा प्रेशर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स. देन आयब्रो लिफ्टिंग. सी, आयब्रोज जे आहेत ते वर स्ट्रेच करायचे, होल्ड करायचे. स्ट्रेच इट, होल्ड इट, स्ट्रेच इट, होल्ड इट. चलो स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. सेम ऑपोजिट साइड. दुसऱ्या बाजूला ही आयब्रो बघा, थोडीशी वर दिसते आणि ही थोडीशी खाली दिसते. आयब्रो लिफ्टिंग साठी मदत होते. स्ट्रेच इट, होल्ड इट, स्ट्रेच इट, होल्ड इट. चलो स्टार्ट. 1, 2, 3, डोळे बंद. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. आयब्रोज लिफ्ट होण्यासाठी हे एक्सरसाइजची मदत होते. देन फोरहेड. पूर्ण हात यूज करायचा आहे आणि जस्ट जेंटली स्वाईप लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे स्वाईप करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. देन अपवर्ड, हॉरिझॉन्टल. जस्ट स्वाईप अपवर्ड. 1, डोळे बंद. 2, 3, 4, पूर्ण कपाळ कव्हर झालं पाहिजे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स.
देन डोळ्यांच्या इथे बाजूला, इथे जो आपला काम डाऊन करणारा पॉइंट असतो डोळ्यांच्या एक्झॅक्टली बाजूला, दिस वन, जस्ट रोटेट इट. जिथे छोटे छोटे प्रो लाईन्स तयार होतात ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने रिव्हर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स 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 रिलॅक्स. देन कानाच्या मागचा आणि कानाच्या पुढचा भाग, हे 2 बोटी यूज करायचे आहेत, एक कानाच्या मागे एक कानाच्या पुढे. त्याच्यामध्ये हनुवटी सुद्धा स्वाईप करायची आहे दोन्ही बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. देन मान, सी. मानेला इथे छोटे डाग पडलेले असतात, स्पेसिफिकली हार्मोनल इम्बॅलन्समुळे इकडे बऱ्यापैकी मान काळी पडलेली असते. सी, मागेपर्यंत स्वाईप करायचंय. ओके, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. देन फुल फेस मसाज करणार आहोत आपण, पूर्ण चेहरा एकदा कव्हर करूयात आणि देन थांबूयात. सी, काय करायचंय, नाकाच्या या एंड पासून हळूवारपणे खाली यायचंय, देन बाजूने स्वाईप करत वर जायचं. ओके, दिस वन, पूर्ण चेहरा कव्हर झाला पाहिजे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. एकदा टॅप करून घ्यायचंय चेहऱ्यावर, ब्लड फ्लो, ब्लड सर्क्युलेशन पुन्हा एकदा नॉर्मल करून घ्यायचंय. जस्ट टॅप इट. टॅप इट. दोन्ही हात बाजूने खाली घ्या, अलगदपणे डोळे बंद करून घ्या. संपूर्ण चेहरा बंद डोळ्यांमागे अनुभव करायचा आहे. चेहऱ्याचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव संपूर्ण बंद डोळ्यांमागे अनुभव करा. श्वासासोबत संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव संपूर्ण ढिला सोडा, संपूर्ण सैल सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण शरीर, संपूर्ण मन शांत, शिथिल अनुभव करायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत डोक्याचा वरचा भाग, संपूर्ण कपाळ सैल सैल सोडून द्या. दोन्ही भुवया, डोळ्यांच्या पापण्या, डोळ्यांची बुबुळं, संपूर्ण डोळे रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही नाकपुड्या, दोन्ही ओठ, दोन्ही गाल, दोन्ही कान
संपूर्ण सैल सैल सोडून द्या. हनुवटी, घसा, छाती, मान संपूर्ण सैल सैल सोडून द्या. एक दीर्घ श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव संपूर्ण रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण चेहरा शांत, शिथिल, स्थिर, प्रसन्न अनुभव करायचा. वर्ग पूर्ण करणार आहोत. 3 ओंकार आणि शांतीपाठ. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. सावकाश. दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. हातांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज करायचा आहे व अलगदपणे डोळे उघडायचे आहेत. लक्ष दोन्ही हातांकडे. चेहऱ्यावर एक मोठी स्माइल अँड रिलॅक्स. थँक्यू सो मच. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. येस. हाऊज यू फील? कसं वाटतंय मसाज केल्यानंतर? चॅटबॉक्स मध्ये कळवू शकतात. ओके. तर हे मसाज सेशन झाल्यानंतर कंपल्सरी चेहरा व्यवस्थितपणे वॉश करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा तेल, एक्स्ट्रा ऑइल, एक्स्ट्रा मॉइश्चरायझर सगळं व्यवस्थितपणे चेहऱ्यावरचं काढून टाकायचंय. ओके. तर 21 दिवस स्वतःला व्यवस्थितपणे देऊन बघा. बऱ्याच आपण हार्मफुल सगळे केमिकल्स यूज करतो, महागडे ट्रीटमेंट घेत असतो, महागडे केमिकल युक्त प्रोडक्ट यूज करत असतो. बट 21 दिवस स्वतःसाठी नॅचरली देऊन बघा. चेहऱ्यामध्ये प्रचंड फरक पडेल. बऱ्याच दिवसाचे जे प्रॉब्लेम्स असतात चेहऱ्याचे ते क्युअर होण्यासाठी नक्की मदत होईल या क्लासची किंवा या सेशनची तुम्हाला. ओके. तर काही प्रश्न असेल तर आपण एक 5 ते 10 मिनिट क्वेश्चन आन्सर सेशन घेऊयात आणि मग थांबूयात. येस. जर कोणाला काही बोलायचं असेल तर फक्त खाली रिॲक्शन मध्ये बघा, हाताचं चिन्ह असतं, त्याच्यावर क्लिक करा. तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं जाईल. येस. एकच मिनिट. येस. थँक्यू सो मच. येस. कविता ताई अनम्यूट करा आणि बोला. हा, खूप छान वाटलं मसाज केल्यानंतर. तर मला कंटिन्यू करायचं. मी आज दुपारी तुम्हाला पेमेंट पाठवण्याचा ट्राय करत होते, पण ते होत नाहीये. तर मग आता ते कसं करायचं? मग उद्या मी कशी जॉईन होणार? ओके. आय थॉट मी एक 2-3 स्कॅनर पाठवलेत. काहीतरी बँकला इश्यू आहे माझ्या, त्यामुळे ते थोडंसं पेमेंटचा इश्यू होतोय. बट थोड्या वेळामध्ये ट्राय करा, होऊन जाईल ते. येस. आय थॉट मी स्कॅनर दुपारी केला ग्रुपवर इश्यू आहे तो का? रिझॉल्व्ह. ग्रुपवर आहे का स्कॅनर? हो, ग्रुपवर मी पोस्ट केलेले आहेत किंवा थोड्या वेळामध्ये मी पोस्ट करते. ज्यांना हवंय त्यांनी मला एक पर्सनली मेसेज करा. मी तुम्हाला अपडेट करते अदरवाईज. बरं, ठीक आहे, चालेल. येस. ओके. शीतल ताई अनम्यूट करा आणि बोला. जर आपण स्लीपिंग क्रीमने जर आता मसाज केले असेल तरी पण वॉश करून झोपायचंय का? म्हणजे तुम्ही डेली यूज करत असतील तर काही हरकत नाही, ठेवलं तरी चालेल. बट शक्यतो रात्री झोपताना तर काही चेहऱ्यावर नसावं मोस्टली. पण तुम्ही डेली यूज करत असतील तर हरकत नाही, मी नाही. डेली नाही यूज करत, म्हणजे आठवड्यातून 2दा वगैरे लावत असते. पण मग आज मी तेच घेतलं, तर मग वॉश करायचा की नाहीये तो? ऍक्च्युली वॉश करा, कारण आपण काय करतो याच्यामध्ये एक्स्ट्रा यूज केलेलं आहे. डेली आपण एवढं यूज नाही करत. थोडासा प्रोडक्ट असतो आणि आज बऱ्यापैकी ते मसाज केले त्याला, त्यामुळे थोडंसं ते वॉश करून घ्या. ओके, थँक्यू. येस. देन विशाखाताई अनम्यूट करा आणि बोला. येस मॅम. मी तुमचा आधी एकदा क्लास जॉईन केला होता मागच्या 2 सेशन म्हणजे मागच्या 2 महिन्यांपूर्वी, आणि तेव्हा माझी स्किन चांगली होती आणि मला फरक पण भरपूर पडला होता. आणि नंतर गेल्या महिन्यात मला ॲलर्जी झाल्यासारखं झालं आणि चेहऱ्यावर फोड उठलेत बारीक बारीक.
आणि त्यांना आता त्याचे ओके. काळे डाग उठलेत. मग मी क्लास म्हणजे केल्यावर काही फरक पडेल का माझ्या चेहऱ्यात? म्हणजे ते डाग आत्ताच पडले तुमचे, मध्ये काही झालं हां, होतं का स्किनला आधी काहीच नव्हते. म्हणजे माझा चेहरा आधीपासूनच क्लीन आहे एकदम, असं काही उठत नव्हतं वगैरे. पण मी गेल्या महिन्यात मला हा त्रास झालाय. मग ते आता ओके. मी क्लास कशामुळे झाला? काही वेगळं खाण्यामध्ये आलं किंवा काही नाही, यूज करण्यामध्ये नाही. आलं का? म्हणजे काय झालं, मी हा क्लास करत होते तेव्हा. क्लास वगैरे केला मी आणि त्याच्यानंतर मी एकदा फेशियल केलं होतं, कार्यक्रम होता म्हणून. आणि त्याच्यानंतर एकदा उन्हात जाणं झालं. मग डॉक्टर म्हणतात उन्हाची ॲलर्जी उठली असेल वगैरे. म्हणजे ओके. मे उन्हाची बी ॲलर्जी होऊ झाली असेल. शकतं. बट काही हरकत नाही. कंटिन्यू करा, जातील ते डाग. मग तेच मला विचारायचं होतं. नाहीतर मी डॉक्टरना दाखवणार होते. पण मी म्हटलं आधी हा क्लास करून बघावं, मग डॉक्टरना दाखवावं असं ठरवलं मी. हेच करून बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल. ते डाग जातात ॲक्चुअली. पिंपल्सचे डाग जातात निघून. पण ते मसाज करायचा नसतो ना, म्हणजे असं डाग वगैरे म्हणजे चेहऱ्यावर असले पिंपल्स असतील तर मसाज करू नका. फक्त पिंपलचे डाग असतील तर काही हरकत नाहीये मसाज करायला. म्हणजे डाग पण आहेत आणि कसं होतंय 1-2